नमस्कार सगळ्यांना। आज मी पावभाजी बनवते आणि पावभाजीसाठी मी टोप ठेवला गरम करायला आणि तेल ओतून घेते। खूप दिवसांनी आज मी पावभाजी बनवते आणि सुहानी शिवमचं चाललेलं मम्मा पावभाजी बनव, तर म्हटलं चला आज पावभाजी बनवावीच। आज मुलांना सुट्टी पण आहे गणपतीची, आज गणपती विसर्जन आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी वेगळं बनवावं। पावभाजी जिरे टाकले थोडेसे मी आधी तडक्यासाठी। हा अद्रक लसूण कांदा टमाटरची पेस्ट आहे, ते मी भाजीसाठी घेतली आहे, बारीक करून घेतली मी। ते त्याच्यात टाकून घेते फक्त। गॅस जरा कमी केला होता, आता फास्ट केला आणि मसाला चांगला तेलात भाजून घ्यायचं। हळद 1 चमच टाकली। मी जास्त काही असं बाहेरचा मसाला वापरत नाही, कारण जास्त आमच्या सातारा साईडचा घरचाच मसाला असतो, बघू शकता। एकदम आम्ही वर्षाचा करून ठेवतो। लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट खायचं तेवढं टाकू शकता। 2 चम्मच लाल तिखट टाकले मी। चांगला हा मसाला तेलात फ्राय करून घ्यायचा। खूप दिवस झालं असं मी व्हिडिओ बनवायचा तर बनवलाच नाही आहे मी, तर म्हटलं चला आज वेळ भेटला आहे तर भाजी बनवताना बनवूया। मस्त असं छान मी तेलात फ्राय करून घेते मसाला। छान असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला। आणि चवीनुसार मीठ, अर्धा चम्मच चवीनुसार मीठ टाकते। एकूण असा आपला कांदा टमाटर अद्रक लसूण आहे, त्याच्यामध्ये मिठाने चांगलं शिजवून घेतं। असं तेल सुटलं आहे बघा छान। आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच असं 1 चमचपर्यंत धने पावडर टाकून घेते, त्यानं वास खूप छान येतो धने पावडरमुळे। आणि सजावटीसाठी नंतर वरून टाकलं तरी चालते आपल्याला। हा सगळा मसाला मी तेलात फ्राय केला, किती छान तेल सुटले बघा आता। चला आता आपला मसाला पूर्ण भाजलेला आहे। ह्यात आपण मध्ये बारीक करून घेतले मी वाटाणा टमाटर शिमला मिरची फ्लावर आणि बटाटा, ह्याचं मी 4 शिट्ट्या मारून घेतलेलं आणि मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी हे बारीक केलेलं टाकून घेतले। मस्त छान पैकी आता तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं पातळ करून घ्यायचं। तर मस्तपैकी आपली पावभाजी तयार आहे आणि झाली, बघू शकता। खूप छान कलर पण आलाय, वास पण खूप छान येतोय। आता टेस्ट करते मी, सांगते तुम्हाला कशी झाली। आणि वरून कोथिंबीर टाकायची झाल्यानंतर। बारीक कट करून घेतली मी कोथिंबीर। सगळी भाजी झाली, आता पावभाजी बनवू। मी बारीक तुकडे टाकून घेते ह्याच्यात बटाट्याची। शिवम ये बाळाचं जेवायला, पाव गरम करते मी, ये। पप्पा उठले का बघ।
तर हे बघा मस्तपैकी आपली भाजी झाली तयार पावभाजीची. आणि पाव पण गरम आहेत, कांदा टमाटर खाण्यासाठी. तर पावभाजी नक्की कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय. आधी तर थांबू.